राज्य आणि केंद्र सरकार असंघटित कामगारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या सबलीकरणाचा प्रयत्न करत आहे। मात्र विरोधी कामगार संघटना या योजना कामगारांपर्यंत घेऊन जात नाहीत किंवा त्यांचा लाभ कामगारांना मिळू देत नाहीत। भारतीय जनता मजदूर सेल सरकारी योजना कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अधिकाधिक असंघटित कामगारांना ई श्रमिक कार्डमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्नव चॅटर्जी यांनी दिली आहे। भारतीय मजदूर सेलच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अर्नव चॅटर्जी बोलत होते। यावेळी सेलच्या प्रदेशाध्यक्षा ज्योती सावर्डेकर, युवा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक शर्मा, राष्ट्रीय सचिव संजय अग्रवाल, महाराष्ट्र उपाध्यक्ष जयेश टांग, गुजरात राज्य अध्यक्ष अजय बिडवाई, नवनिर्वाचित राष्ट्रीय प्रवक्ते सुधीर जानजोत, संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी राज्य कार्यकारिणीतील 34 नवनियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। यावेळी बोलताना चॅटर्जी म्हणाले, भारतीय जनता मजदूर सेल ही राष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त व शासन नोंदणीकृत कामगार संघटना आहे। भारतातील 29 राज्यांमध्ये BGMSचे कार्य चालू असून महाराष्ट्रातही सशक्त विस्तार करण्यात आला आहे। ज्योती सावर्डेकर म्हणाल्या, कामगार व शासन यांच्यात मजबूत सेतू निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे। महाराष्ट्रातील सफाई कामगारांचे सशक्तीकरण, किमान वेतन लागू करणे, सुरक्षा साधने देणे, आरोग्य विमा, वेळेवर पगार, पेन्शन योजना, स्वच्छता, अधिकार व सुरक्षा यावर जनजागृती यासाठी आम्ही काम करणार आहोत। नमस्कार। आज भारतीय जनता मजदूर सेल महाराष्ट्र स्टेट कमेटी नया नियुक्ति हुए हैं 34 व्यक्ति, जिसका नाम हम लोग घोषणा किए हैं। आप लोगों का पास पूरा कमेटी का लिस्ट भी चला जाएगा। हमारा ज्योति दीदी जो महाराष्ट्र का अध्यक्ष हैं, उनका नेतृत्व में आज हम लोग महाराष्ट्र स्टेट कमेटी का BGMC भारतीय जनता मजदूर सेल, जो भारतीय जनता पार्टी का सर्वभारतीय श्रमिक संगठन है, उनका 34 व्यक्ति का नाम हम लोग घोषित किए हैं। दीदी का नेतृत्व पे, ज्योति दीदी का नेतृत्व पे अगले दिन हम लोग, हमारा जो कर्मसूची है कि हर एक मंडल से लेके विधानसभा क्षेत्र से लेके लोकसभा से लेके स्टेट तक हम लोग अवेयरनेस कैंप करने जा रहे हैं। गवर्नमेंट का, सेंट्रल गवर्नमेंट, स्टेट गवर्नमेंट का माध्यम से जो अवेयरनेस कैंप होता है असंगठित क्षेत्र में, उसी कैंप के लिए आज हम लोग फिर दोबारा बैठक करेंगे। हर व्यक्ति का, स्टेट का उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, स्टेट का एग्जीक्यूटिव मेंबर, सबको अलग अलग से हम लोग जुमवाडी दे देंगे। आज आपण महाराष्ट्रातून विविध भागांमधून 34 लोकांची नियुक्ती केलेली आहे। ही कोल्हापूर, अहमदनगर, दौंड, केडगाव, नाशिक, त्यानंतर सोलापूर अशा विविध भागात काम करणारे आपले कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर आपण या 6 रिजनच्या माध्यमातून त्यांना ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण सोपवणार आहोत। आमचे 6 व्हाईस प्रेसिडेंट या आपल्या सगळ्या 6 रिजनचे जबाबदारी घेतील आणि घेण्यासाठी नक्कीच उत्सुक। मजूर कट्ट्यासाठी मला त्या कट्ट्यांच्या त्या ठिकाणी त्यांचे थांबे आणि त्यांच्यासाठी थोडासा एक नाश्ता असे जर काही आम्हाला त्यांनी परवानग्या दिल्या तर तिथे आपण त्या लोकांच्या त्या सोयी करण्याची आमची इच्छा आहे त्यांनी। पण त्या चौकांमध्येच असल्यामुळं जसं आम्हाला जर आयुक्तांनी सहकार्य केलं, वॉशरूम नाहीये तिथे अजिबात महिलांसाठी, किंवा एखाद्या महिलेचं तान्हं बाळ तिला पाजण्याची सुद्धा व्यवस्था नाहीये। आणि ही किती असलं तरी, ती माता असो किंवा मी असो, प्रत्येकाला आम्हाला आमची लाज अतिशय प्यारी आहे आणि त्याच्यासाठी ती असावी, म्हणजे प्रत्येक एवढ्यासाठी आम्हाला त्यांनी सहकार्य करावं।